नमस्कार मंडळी, मी काजल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला तर मित्रांनो, चैत्र अमावस्या वर्षातून एकदाच येते आणि आज एक छोटा उपाय केला तर पैसा तुमच्याकडे खेचला जाईल. आज चैत्र अमावस्या आहे, पण एक चूक केली तर लक्ष्मी कायमची दूर जाईल. हा गुप्त उपाय फक्त काही लोकांनाच माहीत आहे, जो आज केला तर पैशाची कमी कधी भासणार नाही. पैसा हवा असेल तर आजचा दिवस अजिबात मिस करू नका. आज चैत्र अमावस्या, लक्ष्मीला घरी बोलवण्याची हीच योग्य वेळ आहे. या दिवशी निगेटिव्ह एनर्जी खूप वाढते आणि चुकीचा निर्णय घेतला तर पैशाचा प्रवाह थांबतो. 99% लोक या दिवशी अशी ही चूक करतात, ज्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घरातून निघून जाते. तुम्ही मेहनत करता का, पण पैसा टिकत नाही. याचं कारण आजही एक गोष्ट छोटी चूक असू शकते. आजची रात्र साधी नाही, अनेक अदृश्य शास्त्र सक्रिय असतात. जर तुम्ही आज सावधान राहिलात नाही तर पुढचे काही दिवस आर्थिक अडचणी वाढू शकतात. आता महत्त्वाचं, एका चैत्र अमावस्येला तुम्ही काय करता यावर तुमचं अधिक भविष्य ठरतं. काय करू नये? सर्वात आधी या चुका टाळा. घरात घाण ठेवू नका, अन्न वाया घालवू नका, रात्री भांडण करू नका, उधार देणं घेणं टाळा. या छोट्या चुका लक्ष्मीला नाराज करतात. काय करावं? आता करा हा उपाय. संध्याकाळी दिवा लावा, लक्ष्मी मातेला फूल अर्पण करा, घर स्वच्छ आणि शांत ठेवा. पण थांबा, सर्व शक्तिशाली उपाय अजून बाकी आहे. आता लक्ष देऊ नये का? हा उपाय खूप कमी लोकांना माहीत आहे. चैत्र अमावस्याच्या दिवशी रात्री एक नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावा, लक्ष्मी मातेसमोर ठेवा आणि मनापासून एकच प्रार्थना करा, माझ्या घरात धनाची कधीच कमी पडू देऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, हळूहळू पैशाचा मार्ग खुला होतो. हा उपाय बोलताना आवाज स्लो करा, खूप कमी लोकांना माहीत आहे. हो, हा उपाय करताना कोणाशी बोलू नका, काही करू नका आणि हा गपचूप उपाय करा, तर त्याचा तुम्हाला लाभ होईल. हा उपाय पूर्ण विश्वासाने करा आणि लक्ष्मी माता तुमच्या घरी नक्की येतील. आजचा दिवस खूप खास आहे, ही संधी अजिबात सोडू नका. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय श्री महालक्ष्मी. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, त्यांनीही फायदा होईल. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा उपाय केव्हा करणार कमेंटमध्ये नक्की सांगा. विश्वास ठेवा, छोटा उपाय मोठा बदल घडवतो. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कृती नाही तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे. लक्ष्मी माता त्या घरात येतात जिथे स्वच्छता, शांतता आणि श्रद्धा असते. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. या मागचं कारण ऊर्जा आणि आपली सवय असू शकते. म्हणूनच आज चैत्र अमावस्या दिवशी हा छोटा उपाय करा आणि मनापासून प्रार्थना करा. विश्वास ठेवा, आजचा हा एक छोटा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकते. तुमच्या घरात सुख, शांती आणि धन नक्की येईल. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ उपयोगी आहे, लाईक करा. तुमच्या कुटुंबासाठी चांगलं हवं असेल तर शेअर करा आणि आत्ताच कमेंटमध्ये लिहा, जय महालक्ष्मी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हीच एक चांगली सुरुवात आहे. आता पुढचा पाऊल तुमच्या हातात आहे. चैत्र अमावस्याला हे केल्यास पैसा येईल. आज ही चूक टाळा, नाही तर पैसा थांबेल. एक गुप्त उपाय जो धन आकर्षित करतो. चैत्र अमावस्या स्पेशल उपाय, पैसा वाढेल. चैत्र अमावस्या हा खूप शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी केलेले छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सोपा पण प्रभावी उपाय सांगितला आहे, जो केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. पण लक्षात ठेवा, या दिवशी काही चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.
तर उद्याची अमावस्या पैसा येणार की नाही हे घेऊन आलेला हा व्हिडिओ आहे. 99% लोकांना हा उपाय माहीत नाही. तर व्हिडिओ नक्की तुम्ही पाहिला तर तुम्ही जाणून घ्याल की ह्याचे फायदे तोटे काय आहेत. तर हा व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा, जे करून की धार्मिक व्हिडिओबद्दलची माहिती तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे दिली जाईल. तर स्वामी भक्तिशक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.